त्याच गोष्टीचं आम्ही चर्चा करत होतो. 2 रन पूर्ण झालेत. 6 धावा पहिल्या षटकामध्ये बोर्डवर लागतात. विकेट गमावले 3. धावसंख्या शांत गतीनं हलवारपणे पुढे चालली आहे. 7 वर सध्या सांघिक टोटल आपण बघतोय. विकर संघाने सध्या जी गोलंदाजी केली स्पेशली आर्यननं या गोलंदाजीतून थोडं प्रेशराईज केलंय बॅटिंग करणाऱ्या खाडाव टीमला, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 बॉलर यूज करायचे आहेत. त्यामुळं एक थोडी अपॉर्च्युनिटी राहील बॅटरसाठी. आणखी एक फुल टॉस फ्लिक केला बॉल, फॉलोइंग स्वीप दाखवला, बॉल चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्री हिटचा बॉल, षटकार. नीरजला आपण बघतोय सध्या मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर, कारण 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. स्कोरबोर्डवर आता थोडा उच्चांक गाठतोय संघ. पहिल्या षटकामध्ये थोडं प्रेशरमध्ये होतं, 3 विकेट गेल्या होत्या आणि मैदानामध्ये म्हणतात ना एक संधी हवी असते प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूला. कदाचित ती संधी होती, कारण पहिला याच्या अगोदरचा बॉल नो बॉल आला आणि त्यानंतरचा बॉल ज्यावर फ्रीटवर षटकार आलाय आणि खानाव संघ पुन्हा एकदा जो रुटीन तुटलं होतं धावसंख्येचं ते मिळालंय. स्कोरबोर्डवर लागतात डबल डिजिट मध्ये 13 रन, एकूण विकेट गमावले 3. रन बोर्डवर. आणखी एक फुल टॉस आणि त्यालाही हॅमर केलाय, बॉल पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदारी षटकार. बाद होतोय बॅटर, परतावा लागेल प्रतीक पाटील ज्यानं रन केल्या अगदी आणि त्यालाच परतावा लागते झेलबाच्या रूपानं. रन बघायला मिळत आहेत 27. एकूण फलंदाज गमावलेत 4 फलंदाज गमावलेत. योगेश पाटील आला आता बॅटिंगसाठी, कॅप्टन. त्याची भूमिका फार महत्वाची राहील या खेळामध्ये सध्या घडीमध्ये, कारण पहिलं षटक फक्त 6 धावांचं आणि त्यामध्ये प्रमुख 3 बॅटर गमावले. त्यामुळे थोडं निराशा होती, नैराश्य ती आली होती सुरुवात करत असताना खानाव टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु जशी दुसऱ्या ओव्हरची सुरुवात खराब बॉल झाली, त्यानंतर फ्री हिटवर षटकार आला, वन्स अगेन फ्री हिट आला, त्यावरही षटकार आला आणि एक मोठं स्कोरबोर्ड आता उभं राहिलंय. 27 2 ओव्हरनंतर थर्ड ओव्हरमध्ये तिसरा गोलंदाज, कारण 5 षटकं 5 गोलंदाज एक चांगली संकल्पना आहे. मी स्तुती करेन संपूर्ण आमच्या स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ वेगर ऑर्गनायझर कमिटीचे, कारण कमिटी फार मोठी आहे आणि त्यांनी सगळ्यांनी एक चांगला निर्णय घेतलाय. कारण प्रत्येक टीममध्ये किमान 5 ते 6 गोलंदाज बनले पाहिजेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. अनेक टुर्नामेंट आपण बघतो फार कमी टुर्नामेंट असतात जिथे 5 ओव्हर 5 गोलंदाज यूज केले जातात, त्यामुळे एक बॉलर 2 ओव्हर फेकतो, त्यामुळे नवीन चेहरा बघायला मिळत नाही आणि इथे एक मोठी संधी आहे. गोलंदाज तयार होते, दीपक फडके आलेत गोलंदाजीसाठी. तिसऱ्या षटकामध्ये उलटाच बॉल होता, परंतु थोडंसं दूर होता बॉडीपासून, पाठीमागे फिल्डर आहेत. मिड विकेट मधून परफेक्ट थ्रो ऑन दी स्टंप थ्रो, ज्याची अपेक्षा असते नेहमी विकेट किपर अथवा गोलंदाजाला. सिंगलला सुरुवात झाली आहे, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय बॅटर नीरज पाटीलनं. योगेशला आपण मैदानामध्ये दाखल होताना बघितलंय. स्कोरबोर्डवर 28 रन सध्या सहाय्यक आहेत. आमच्या ग्रामस्थांना आम्ही विनंती करू, आपण मैदानामध्ये येता परंतु मैदानाच्या आजूबाजूला न थांबता तुम्ही व्यासपीठावर येऊन असणार दिसवा, ही तुम्हाला आम्ही नम्रतेची विनंती करू. बॉल तयार होत आहेत पुन्हा एकदा दीपक फडके. अवे फ्रॉम द बॉडी आणि अगदी बघू शकता बॉल अपील भरपूर लाऊड होती, परंतु पंचांनी निर्णय फेटाळलाय.
अगदी बघितलं अपील फेटाळली आहे, कारण एक योग्य निर्णय योग्य वेळी खेळाडू अगदी पोहोचलेत. या मैदानाचा अनुभव याच नव्हे, मुलात अनेक मैदानाचा अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे ते दीपक फडके गोलंदाजी करतायत. पहिला बॉल वेगवान त्यांनी फेका, परंतु आत्ताचा जो बॉल जो अवे फ्रॉम द बॉडी केला आणि तो स्लो वन फुलटॉस होता. खूप चांगली सुरुवात झाली या षटकामध्ये, कारण आता रन रोखणं गरजेचं आहे. टीम विगरला माहिती आहे, परंतु एका बाजूला खानाव संघ देखील यात रन बनवण्याचा प्रयत्न करतोय. चांगल्या रन आत्ताशा काहीशा बनवले त्यांनी, परंतु अजूनही किमान 60-65 धावांचं कमीत कमी टार्गेट तेही सेट करण्याचा प्रयत्न करतील दीपक फडके. आणि समोर आव्हान योगेशचं. हा बॉल किती चांगला आहे, अप्रतिम बॉल. देखील फारच चांगली गोलंदाजी होते. फुटवर्क फार कमी होतं आणि क्रिकेट खेळामध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क जेवढं महत्त्वाचं असतं तेवढं क्रिकेट खेळामध्ये फुटवर्क महत्त्वाचं असतं. स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न होता योगेशचा, मागे बॉल बरा आणि तिथे हा डॉट बॉल आलाय. स्कोरबोर्ड तिथेच थांबलाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत योगेश समोर. दीपक फडके यांनी चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये. हा बॉल अगदी टोला टच करण्याचा प्रयत्न होता. इतका भन्नाट यॉर्कर त्यांनी अगदी बघायला मिळाले, यूज केलाय. टोटली शॉटला ब्लॉक केला. इतका ब्लॉकरमध्ये डेंजरस बॉल त्याने हाताळलाय दीपक फडके यांनी. परंतु सध्या पहिले षटक जेवढं चांगल्या नावी केलं विग टीमनं, तेवढंच दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी झाली. खानाव संघाने आपल्या नावी केलं दुसरं षटक, परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये काहीच कमबॅक राहिलं. पहिल्या 4 बॉलमध्ये पहिला बॉल वेगवान राहिला, दुसरा बॉल स्लोअर वन राहिला अवे फ्रॉम द बॉडी, तिसरा बॉल यॉर्कर राहिला वाईड यॉर्कर आणि चौथा ब्लॉकर राहिला. 5वा कसा राहील. यॉर्कर साठी गेलेत, हवेत केले, फक्त फ्लिक केला, फिल्डर डाऊन द बॉल. मोठी विकेट मैदानामध्ये आणखीन एक मिळेल. परतावं लागते बॅटरला. आणखीन एक मोठा हदरा टीमला मिळालाय. अडचणीमध्ये दिसतोय पुन्हा एकदा गावदेवी खानाव संघ. कोरडे यांचं आगमन झालंय. प्रणय 11चे पॅकर एक अतिशय नम्र व्यक्तिमत्व सन्माननीय पंढरीनाथ कडव साहेब, बोनचेसचे समाधान फडके, विगरचे सन्माननीय धर्मा फडके, सन्माननीय दामू फडके, सन्माननीय कृष्णा भगत, सन्माननीय भरत पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत चिपले, त्यासोबत रवींद्र गोविंद पाटील साहेब लहू फडके आणि त्यासोबत सुनील काशीनाथ फडके. ग्रामस्थांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मी ते सांगेन, ग्रामस्थांनी आजूबाजूला न थांबता व्यासपीठावर येऊन आसना दिसावा, कारण ही आपली स्पर्धा आहे, त्यामुळे आपण स्टेजवर या. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अभि जाधव. काय अप्रतिम षटक हाताळले दीपक फडके यांनी. एक ओव्हर थ्रो इथे जरूर झालाय, परंतु रन कंप्लीट केली जाईल. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपाने एक्स्ट्रा मध्ये ही रन जोडली जाईल. त्यामुळे दीपक फडके यांनी या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 2 रन खर्च केल्या, 1 विकेट. 3 रन आलेत, कारण एक एक्स्ट्रा होते, ती सांघिक टोटलमध्ये ऍड केली जाईल. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. काय ग्रेट कमबॅक राहिला दीपक फडके यांचा. 30 धावा आणि विकेट गमावले. जवळपास अर्धा साईनं मैदानातून बाहेर आलाय. ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला, साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान केलाय. प्रेक्षक वर्ग हजारानो साई मैदानी जमलाय. विगर गावात क्रिकेटचा महासंग्राम सजलाय. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या व्यास दादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद तालुका चिट्टीस पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी आणि यांच्या नावाची दमदार स्पर्धा सध्या तुम्हाला बोर्डवर बघायला मिळते. रन टोटल 30 आणि एकूण विकेट गमावले 5 गावदेवी खानावरम. अखेरचे 12 बॉल उर्वरित शिल्लक राहिलेत. योगेश सारखा आक्रमक खेळाडू अजूनही मैदानातील कॅप्टन आहे. अभि जाधव मधल्या फरीतील एक चांगला खेळाडू स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतील. आमचे मार्गदर्शक आणि मी म्हणेन माझ्या समालोचकाच्या कारकिर्दीमध्ये ज्याने मला खूप मार्गदर्शन केलं आमचे सन्माननीय पी दादा, त्यासोबत त्यांचे सन्माननीय अशोकजी फडके, एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांनाही आपण स्क्रीनवर पाहतोय. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
ऐक बरं इव्हेंट्स भरपूर प्रेक्षक काल अगदी बघितलं भरपूर लोकांनी स्पर्धा लाईव्ह पाहिली सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आमचे टीचर नितीन आहेत जे नेहमीच सगळ्यांची काळजी घेतात प्रेक्षकांचं फुल एंटरटेन करतात कोणत्या क्षणाला कोणतं गीत मॅच करेल हे त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे त्यांचाही विशेष आभार ऑफिशियल अंपायर्स आपण बघू शकता मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्या पनवेल तालुका पंच कमिटीचे अध्यक्ष सुनीलजी तांडेल आणि त्यासोबत अगदी लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सत्यवान काकडे सरांना आपण बघतोय विशाल पाटील सर थोड्या वेळा जॉईन होत आहेत व्हाईट बॉलचा इशारा केलाय सनील आलाय सनील फडके मारामारी किंग गोलंदाजच्या मार्कवर एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू साई स्टारचा आणि त्यासोबत पहिला बॉल व्हाईट बॉलला सुरुवात झाली 31 धावा बोर्डवर झळकत आहेत अखेरचे 12 बॉल हे फार निर्णायक आहेत या पहिल्या सत्रातील थोडंसं पुढे ठेवला लेन इनफिल्डच्या वरून खेळा पाठला करताय दीपक फडके बॉलचा परंतु पाठीमागे बॅकअप मिळाला फिल्डर होते रोहित त्या ठिकाणी बघायला मिळालं भरपूर नवीन चेहरे यंदा साई मध्ये देखील बघायला मिळत आहेत होय कारण नवीन चेहरे असायलाच हवेत हे तुमचं फ्युचर आहे आणि फ्युचर जर आता त्यांना संधी द्याल तर येणाऱ्या कालखंडामध्ये ते बनतील हिरो बनतील आणि तुमच्यासाठी एक चांगले आदर्श खेळाडू बनतील आणि आपल्या टीमचं नाव आणि यामध्ये सातत्याने एवढ्या वर्षाची परंपरा आपण राखली ना ते पुढे ते कंटिन्यू करतील आणि यासाठी नवीन चेहरे हे फार महत्त्वाचे असतात स्कोरबोर्ड रन बघायला मिळत आहे टोटल 32 बॉल तयार सनील समोर योगेश होते हा देखील बॉल काय चांगला राहिलाय सबमरीन डिलिव्हरी थोडं ॲडव्हान्टेज आहे या यष्टीवर आपण बघितला वाईड लाईन चेक केली कारण जेव्हा मी मैदानामध्ये काल आलो थोडंसं चेक केलं थोडंसं वाईड लाईनचा ॲडव्हान्टेज आहे त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी जेवढं वाईड लाईनवर गोलंदाजी तुम्ही कराल जर टच गोलंदाजी कराल तर तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल आणि थोडं बॅटरसाठी फुटवर्क देखील तेवढं तुम्हाला वापरावं लागेल कारण आजकाल जवळपास जर 11 खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील तर त्यापैकी 7 ते 8 खेळाडू फुटवर्क वापरतात फ्रंटफुटला येऊन खेळतात आणि ज्याला आपण म्हणतो ना क्रिकेट खेळामध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये घुसून खेळतात आणि तशाच पद्धतीनं अगदी बघतो सनील आलाय पुन्हा एकदा उंच खेळ का फटका खेळ डीप कव्हर पॉइंटला दाखवलाय बॉल बाउंड्री लाईनचा रस्ता आणि अगदी रणमिती 4 चौकार पाटील कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपण म्हणतो आणि मागील बॉल अवे फ्रॉम द बॉडी होता तो डॉट बॉल आला आणि या क्षणाला देखील त्या बॉलसाठी तो आता रेडी राहिला त्यामुळे योगेश पाटीलच्या मानसिकतेची मी दाद देईन ज्या पद्धतीने तयार राहिला चौकार दाखवला हो यावेळेस मला वाटतं प्ले डाऊन झाले यशच्या उद्ध्वस्त झालेत एक मोठी विकेट वेगवान बॉलचा बली पडला सनीच्या खात्यामध्ये योगेशची विकेट प्रचिती असेल नाव असेल किंवा पैसा असेल धनसंपत्ती असेल या गोष्टींना कधीच प्राधान्य दिलं नाही संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्या व्यक्तिमत्वानं खर्च केलं आणि अगदी बघतो आपण ते लोकनेते आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच नाव लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आणि अगदी हे गीत डीजे नितीननं प्ले केलं अगदी विकेट मिळाल्या मागील बॉलवर स्कोरबोर्डवर धावा बघायला मिळते थोड्या अडचणीमध्ये 36 धावा त्यामुळे गोलंदाजाने तयारी आत्ताच करायला सुरुवात करावी लागेल कारण हे अखेरचं यानंतर एक षटक आता बघायला मिळणार आहे टॅपिंग क्रिकेट टॅप केल्या बॉलला दीपक फडके तिथे डेंजर एंडकडे धावत होते खेळाडू परंतु एक टप्पा थ्रो आला ऑन द स्टंप रॉकेट थ्रो आला नाही त्यामुळं 1 रन इथे कंप्लीट केली जाईल 37 अगदी बघायला मिळतात ऑन बोर्डवर तुम्ही इन साइड ऑफ द सर्कलमध्ये असल्यावर थ्रो कसा असायला हवा अचंबित झाला पाहिजे थ्रो कलेक्ट करणारा की किती वेगाने थ्रो आला इतका वेगवान थ्रो तुम्ही केला पाहिजे परंतु त्याचमध्ये एक निदर्शन पाहिजे की पाठीमागे बॅकअप कोण करतोय त्यावर त्याचा वेग अवलंबून असायला हवा पॅडल स्वीप करायचं होतं खेचून खेळायचं होतं ऑन साईडचा बॉल अगदी ऑन साईडला टार्गेट करायचं होतं हा ऑफ साईडचा बॉल होता आणि बघा मिळते इथे आलाय डॉट बॉल यावरमध्ये सनीलला फार चांगली गोलंदाजी केली एक चौकार येऊनही त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या एक विकेट घेतली योगेश पाटीलची प्रमुख विकेट घेतली 4 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड पोहोचलाय
37 वर एकूण 6 खेळाडू टीमनं आतापर्यंत गमावलेत. थँक्यू वैभव. बघा टॉस साठी हा कॉल असेल. दोन्ही संघांना सूचना करतोय. आई गावदेवी आकुर्ले आणि त्यांच्या विरुद्ध प्रणय 11 श्री गणेश मोहो. इनिंग ब्रेकमध्ये गावदेवी आहे का? चेंजेस आहे. प्रणय 11 गावदेवी आई संघ खेळणार आहे मोहोचा. चला टॉस साठी फायनल कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण या सूचनेकडे लक्ष द्या. धन्यवाद. 5 षटकं 5 गोलंदाजाचा वापर करावा लागतो, परंतु 6वा गोलंदाज यूज करावा लागलाय. गोलंदाजी मार्कवर आला यश फडके. एक नवीन चेहरा. कशी राहील त्याची गोलंदाजी? ही संधी नाही आहे तर ही सुवर्ण संधी आहे. ही तुमच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. यश फडके बघायचा एक वेगळी ऍक्शन. हो, हा बॉल शॉर्ट बॉल होता आणि त्यावर शॉर्ट हॅम पुल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश फडकेचं वेलकम केलंय षटकारानं. आपण बघितली गोलंदाजीची. जसा रशीद खानला आपण बघतो तशाच पद्धतीनं काहीशी त्याची ऍक्शन आहे. बघू शकता तो पूर्णतः हँड रोटेट करतो. मागील बॉल खूप चांगला टर्न केला होता, परंतु पाठीमागे लेंथ होते. टप्पा भरपूर पाठीमागे होता आणि त्याचा चांगला फायदा उचललाय बॅटर. आपण बघू शकता सध्या सौरभ पाटीलला मच निडेड 6 फार महत्वाचा षटकार होता खानाव टीमच्या दृष्टिकोनातून. गादवी खानाव होय अखेरच्या षटकामध्ये रन म्हणू शकता हे दाखवलंय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळ आणि पाठीमागे सनीला बॉल कलेक्ट केला. यशचा उद्ध्वस्त केलाय. स्टंपिंग केलाय. सौरभ पाटीलनं दाखवलाय तंबूचा आसरा. स्पर्धेतील दुसरी डे नाईटची रात्र आणि तमाम आमचे पाहुणे वर्ग ग्रामस्थ मंडळ यांना आम्ही विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. सर्व आमचे पुरस्कर्ते आणि आपण पाहतोय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ आयोजित ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. यजमान संघ आणि पाहुणा संघ वैभव सुद्धा म्हणूया. घरच्या मैदानावर आपण पाहतोय यजमान संघ खेळतोय आणि खानाव पाहुणा संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये सर्व मान्यवर मंडळी. वळूया मॅचकडे. दोन्ही संघ फायनल सूचना झालेल्या. टॉस डेफिनेटली होईल. धन्यवाद. हा बॉल वळावा लागे पंचानं. एक्स्ट्रा रन आणि त्यासोबत एक्स्ट्रा बॉलची घोषणा इथे केली आहे. सत्यवान काकडे सरांना व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा सांगिक टोटल पुढे चाललाय. बोर्डवर लागते 45-45 धावा. काहीशा चांगला स्कोर बनलाय. धावसंख्या इतकी कमी नाही आहे. फायटिंग टोटल तर बनवलंय बॅटरनं, परंतु एका 2 स्कोरिंग शॉट अजून चांगला आकार देईल. पाठीमागे फिल्डर आहेत. उचलतील थ्रो करतील. एक सिंगल कंप्लीट केले जाईल. होय षटकार दाखवला होता. सौरभ पाटीलचं मैदानात टिकणं फार महत्त्वाचं होतं, परंतु तो लेग ब्रेक यश फडकेचा फार इफेक्टिव्ह राहिला. जिथे स्टंपिंग करण्यात आलं त्यानंतर वाईड आला, त्यानंतर सिंगल आले. सेकंड इनकडे अभि जाधव आलाय. 3 बॉल त्याने फेस केलेत. 1 धावाचं योगदान दिलंय. बघायचं आहे येणार कालखंड कसा गाजवेल. सोडून दिलाय बॉलला. आपल्या स्लॉटमधून बॉल निघून गेलाय विकेट किपरकडे. पंचांनी डॉट बॉल दाखवलं होतं, परंतु डीआरएसची मागणी केली बॅटिंग टीमनं. डीआरएस त्यांच्याकडे त्यामुळे चेक केले जाईल लगेचच. ऑन स्क्रीन विशाल पाटील सर आता जॉईंट होत आहेत. ऑफिशियल अंपायर्स. डिसिजन पेंडिंग. बघूया निर्णय काय देतात तिसरं पंचम. व्हाईट बॉल जो थोडा डाऊटफुल वाटला बॅटरला, त्यांच्याकडे जो डीआरएस आहे आणि त्याचा वापर त्याने केलाय. या अगोदर एक डीआरएस वापरला होता वेस्ट ऑफ व्हाईट अर्थात बीमर चेक करण्यासाठी. तो सक्सेसफुल राहिला होता आणि आता फेअर डिलिव्हरी त्यामुळे डीआरएस गमावला बॅटिंग टीमनं. डॉट बॉल येईल. स्लॉटमधून निघून गेला अविचा बॉल. विकेट किपरकडे डॉट बॉल आलाय. स्कोरबोर्डवर एकूण रन बघायला मिळतात 46. पहिल्या सत्रातील आता काही बॉल उर्वरित राहिलेत. 2 एक्स्ट्रा बॉल फेकले होते त्यामुळे थोडं षटक लांबलंय.
उंच केला बॉल मिस्सा मिक्सोका फिल्डर जज करत असताना स्वतः यश डाऊन द बॉल 8वा गडी गमावलाय बॅटिंग करणारा गावदेवी खानावना. सेहेचाळीस रन सध्या बघा मिळत आहेत. 8वा विकेट मैदानातून बाहेर झालाय. मंगेश आलाय बॅटिंगसाठी. यशला आपण बघतोय सध्या तो गोलंदाजी मार्कवर आहे. 9 रन त्याने खर्च केलेत. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. अनुभव भरपूर आहे यशकडे आणि एक जुना जाणकार खेळाडू आहे आणि त्या अनुभवाचा वापर त्याने काहीसा चांगला केलाय. भरपूर दूर असतो प्रॅक्टिस स्टेशनमधून परंतु चांगली गोलंदाजी त्यांनी केली. हाई बॉल डॉट बॉल होता परंतु 22च्या स्वरूपाने येईल. ही एक्स्ट्रा टोटलमध्ये ॲड होते. पहिल्या सत्रामध्ये अखेरचा बॉल उर्वरित राहिला. 47 वर संघ पोहोचला. हा बॉल फार महत्वाचा आहे. 47 ऑन बोर्डवर टार्गेट सेट करणारा चेंडू राहील आणि फार महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. खाना टीमला एक स्कोरिंग शॉट हवा आहे आणि वेगर संघ हाच प्रतीक्षेमध्ये एक चांगला बॉल डिलिव्हर करायचा आहे यशला. बॉल येण्या अगोदरच बॅट फिरवली त्यामध्ये फुटवर्क नव्हतं. एक थोडासा अंधाधुंदा फटका ब्लाइंड स्ट्रोक तिथे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता बॅटर मंगेशचा आणि इथे पहिलं सत्र पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये आई गावदेवी इलेव्हन खानाव संघानं 47 रन केलेत. 8 विकेट गमावत असताना 6 गोलंदाज यूज करावे लागले मैदानामध्ये सायस्टर विगरला आणि 48 धावांचं आव्हान. जे आव्हान इतकं मोठंही नाहीये चेसेबल स्कोर आहे परंतु गोलंदाजी कशी राहील दुसऱ्या सत्रामध्ये हे जरूर बघायला मिळेल. तोपर्यंत देऊया डीजेला संधी आणि नंतर मी आदरणीय राजेंद्र कोरडे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अकुर्लीचे कॅप्टन येतील आणि मोह सूचना आहेत. फास्ट आहे आपण आज आपण थोडा मॅचमध्ये स्पीडअप करणार आहोत. काल थोडा डिले झाला. काल 6:30ला पहिला चेंडू पडला मात्र आज सुरळीतपणे आपण स्पर्धा पाहतो. अकुर्ले आणि मोह दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रथम आपण शुभेच्छा देऊया चांगल्या खेळासाठी. यस अकुर्लीचा संघसुद्धा दाखल आहे. तर बघा एक नियम आहे काही नेरेदुंद्री विभागाचे नियमसुद्धा टॉस नंतर डिसिजन आपला क्विकली द्यायचे. वेळ हवा असेल तर घेऊ शकता मात्र निर्णय इथेच द्यावा. तर यस टॉस होईल. कॉल करेल मोहो आई गावदेवी प्रणय 11 नावानं आज मोहो खेळेल आणि त्यांच्या विरुद्ध अकुर्ली. यस कॉल आलाय मोहोकडून आणि टॉस जिंकलाय अकुर्ली संघानं. मी साहेबांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. तर यस अकुर्लीनं टॉस जिंकलाय. कॅप्टन आमच्या समवेत आहेत. मैदान सुरेख एक्साइटमेंट आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची. टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? फलंदाजी. समोरचा संघ सुद्धा आपल्याच विभागातील काय कशी तयारी या संघाची हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. तयारी चांगलीच केली. काही टीमच्या स्क्वॉडमध्ये चेंजेस काय नाही. कितपत रोखण्याचं असेल बॅटिंग टीमला? बॅटिंग आमची. येस बॅटिंग करणारे विरोधी संघाला काय पद्धतीनं डावपेच असतील? 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. ओके शुभेच्छा असतील. मोह संघ आज प्रणय 11 या नावानं पुन्हा खेळतो. आज प्रणय 11 पंढरीनाथ कडव यांचे 2 संघ खेळणार आहेत. काय म्हणाल स्पर्धेबद्दल किती एक्साइटमेंट आहेत? खूप आयोजन छान आहे. दीपक दादांचा धन्यवाद करतो एंट्री दिल्याबद्दल. टीम स्क्वॉडमध्ये आज काही चेंजेस आहे तेच आहे प्लेयर. ठीक आहे शुभेच्छा असतील आपल्याला. काही आमच्या सन्मानी पाहुणे जे वेळात वेळ काढून आले त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. सर्व आमचे स्पॉन्सर्स आई एकविरा इव्हेंट आपण पाहतोय संपूर्ण यूट्यूब लाईव्ह वाहिनी ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. त्यानंतर आमचे DJ नितीन यांचं संपूर्ण DJ प्रेम असतील यांचा DJ कक्ष आणि आज आपण पाहतोय यस आज प्रणय 11चे पॅकर्स पुरस्कर्ते आपण पंढरीनाथ कडव यांना पाहतोय. त्यांच्यासाठी हे मैदान लकी सुद्धा म्हटलं जातं. काल आपण पाहतोय काल सुद्धा एक संघ पाहिला. मागच्या पर्वामध्ये वैभव प्रणय 11चे 3 संघ सुपर 12 मध्ये होते आणि या वर्षीच्या पर्वामध्ये सुद्धा तीच एक्साइटमेंट आहेत.
मी पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचे धन्यवाद देईन आणि आज शारदा काकू प्रतिष्ठान म्हटलं तर आमचे हरिश्चंद्र फडके साहेब जे साई स्टारचे पाठीराखेत, सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजय फडके असतील, सागर महादू पाटील असतील जे नेहमी साई स्टारसाठी ज्यांचं सहकार्य असतं, मालिका वीराचे आज आपण पाहतोय ती पुरस्कर्ते सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आज आपण पाहतोय साई स्टारचे सर्व पाठीराखे. स्टेजवर आपण पाहतोय आज एनडी आहेत, सँडी आहेत, एक मेंबर जरूर येतील आणि आज संपूर्ण आमची मॅनेजमेंट. चला मॅच थोडी स्पीडअप होईल, ऐकूया आपण डीजेचं संगीत. धन्यवाद. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, वेलकम सुस्वागतम. आपण स्पर्धा पाहतोय विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा, झेडपी ट्रॉफी ग्रामस्थ मंडळ चषक. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत आणि उत्तरार्ध कसा असेल हे सुद्धा आपण पाहूया. सर्व पुरस्कर्त्यांचा मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो. मॅचकडे वळतोय. विनिंग टार्गेट आपण विजयासाठी लक्ष पाहिलं. आई गावदेवी 11 खाना विरुद्ध सान्वी लवेश 11, शारदा काकू स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर 2 नाद करताना विनिंग टार्गेट सेट केले. विजयासाठी लक्ष असेल. प्राईज जरूर आले, जरूर आम्ही नामोल्लेख करू. राजेशजी राम फडके आमचे पुरस्कर्ते यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि टार्गेट 48. मॅचकडे वळूया. सनील फडके ऑन फायर, मारामारी किंग का म्हटलं जातं आणि त्याच्या तडाख्यानं त्यांनी दाखवून दिलं हा धमाका सनील फडकेचा. आणि पाहतोय त्याला साथ देणारा सचिन फडके मैदानावर सुरुवात करून देत असताना समोर खानाव संघ आहे आणि त्यांना माहिती डावपेच आखावे लागतील. यस डीजे. सचिन फडके आपण पंकज भगतचं षटक पाहिलं, कंपॅरिझन केले. आर्यन फडकेनं 6 धावा दिला, त्याचं प्रभावी षटक होतं. 3 विकेट त्यांनी मिळवल्या. घरच्या मैदानावर खेळायचे, थोडा दबाव दडपण असेल. सान्वी लवेश 11 साई स्टार विगर आपण पाहतोय सामना महत्वाचे. साई मैदानावर रंगणारी लढत. स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान आज खेळतोय सान्वी लवेश 11 साई स्टार या नावानं. सनीलला आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला. सनीलला माहिती आहे मैदानावर कुठले टार्गेट सेफ नाही आणि तो त्या हुशारीनं फटकेबाजी करतो. क्रॉस बॅटेड क्षेत्र तिथे पूर्ण खाली आहे. शॉर्ट स्क्वेअर कडून डीप कडे प्रयत्न होईल आणि येईल हा चौकार. 4 धावा. तर सन्माननीय महेशजी मस्कर यांचे इथे आगमन झालेत. वेलकम सुस्वागतम. सनील त्याला थांबायचं नाही. डीप मिड विकेटला जाळं रचलंय. खानवला सुद्धा माहिती आहे सनील सचिन ही आक्रमक धुवाधार जोडी मैदानावर जास्त काळ उभं राहिली तर ही शुभ संकेत असतील विरोधी संघाला आणि हे डावपे जगताना सामना कमालीचा होईल. दोन्ही संघ अनेक वेळा आमने सामने आलेत घरच्या मैदानावर खेळताना. यजमान संघ आणि पाहुणा संघ. सचिनचा तडाखा, व्हॉट अ टायमिंग, काय आकर्षक नेत्रदीपक फटका खेळलाय. प्रत्येक षटकारासाठी राजेशजी राम फडके 200 रुपयाचं प्राइज आहेत. आपण पाहतोय ओम साई केबल नेट सर्व्हिस एनर्जी ड्रिंक आणि सर्व आमच्या ट्रॉफीच्या 6 नंबर ट्रॉफीचे पुरस्कर्ते. यस दुपारी 2 तास प्रॅक्टिस करत होते. यस नितीन आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली म्हणून तुम्हाला आम्ही थांबवलं. 2 तास प्रॅक्टिस होती का?
यस, काल रात्री सुद्धा प्रॅक्टिस होती. मात्र जरूर आम्हाला माहिती मिळते आणि तो सराव प्रवीण बॉलिंग करत होते, तर सनीलनं 180 चेंडू प्रॅक्टिस केले. जरी माहिती मिळाली, सनील आणि सचिनला माहिती आहे, जरी आपण प्रॅक्टिस केली मात्र मैदानावर तुम्ही मॅचला किती सिरियस घेता हे महत्त्वाचं असतं. खेळाला तुम्ही किती गांभीर्यानं पाहता ते महत्त्वाचं. किती सांघिक भावनेनं पाहता, किती चांगल्या ॲटिट्यूडनं पाहता. खानाव संघ ते डावपेच आखताना ज्या पद्धतीनं प्रवास सूर्य आज सानवी लवेश 11 राजेंद्र काशीनाथ कोरडे साहेब यांचं विशेष धन्यवाद. 500 रुपयाचं आर्थिक साह्य त्यांच्याकडून आम्हाला मिळालं. लक्ष विद्या मॅचकडे. पंकज भगतचं षटक पाहिलं, धावा आल्या. या षटकामध्ये सुसाट वेगानं 18 जमवल्या. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य 48. फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला ते व्हॅरिएशन व्हरायटी दाखवावी लागते, गतिमान अवस्था प्राप्त करावी लागते. आणि बऱ्याच वेळा क्रिकेट म्हटला तर हा फलंदाजांसाठी नेहमी मानला जातो. मात्र आता इथे कमबॅक करायचं असेल, काल असे अनेक उलटफेर होताना पाहिलेत, अनेक सामने चुरशीचे झाले. काल हरिग्रामचा पराभव त्यांच्या जिवारी लागला. मात्र असे सामने या मैदानावर रंगताना आपण मागच्या वर्षी सुद्धा पाहिले. ऑन साईडला ड्राईव्ह होईल, धाव घेण्याची तयारी. ज्या पद्धतीनं सचिन खेळतोय, ज्या पद्धतीनं सनील खेळतोय, हा आनंद पाहिला. आई गावदेवी 11 खानाव तो सुद्धा त्याच प्रयत्नामध्ये. गोलंदाजी चांगली होत नाही, थोडासा दुर्दैव. मात्र इथे फिल्डिंगनं प्रतिस्पर्धी संघावर दबाव आपण निर्माण करू शकतो, धावा रोखू शकतो, हे तंत्र त्यांनी अवगत केले. आणि त्या पोझिशनवर मेहनत करताना प्रज्वल पाटील, यंग टॅलेंट आहे प्रज्वल. ऑफ स्टंप यासाठी उपाययोजना. आणि एका बाजूला सनील विचार करत असेल का माझं मैदानावर थांबणं आता संघ हितासाठी महत्त्वाचं असेल. घरच्या मैदानावर खेळणं तेवढा दबाव असतो, तेवढा प्रेशर असतो, आणि ती जबाबदारीचं ओझं घेऊन सनील खेळतो स्ट्राईक रेंजला. क्रॉस बॅटेड, ओ उडवलाय, बिग शॉट, षटकार. बाई खुटलेनं जर या सामन्यामध्ये सनील मॅन ऑफ द मॅच राहिला तर त्याला अनलिमिटेड एनर्जी ड्रिंक का ऑफर आहे बघा. सामना सुद्धा महत्वाचे, दोन्ही संघ विजयासाठी नक्कीच प्रयत्न करतील, मात्र पाठीराखे असतात. राऊंड विकेटनं सामना सोडायचा नाही. आई गावदेवी 11 खानावला सुद्धा आपण पाहतोय. दीपकबाई फडके, पॅडी फडके यांचे पिता श्री किसनजी फडके यांचे इथे आगमन झाले. ज्येष्ठ व्यक्तिमत्व रामू फडके साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा. सुस्वागतम. 5:28. विकेटच्या शोधात एक खानाव, मात्र त्यांना विकेट मिळत नाही, हे दुर्दैव. ही लढाई महत्वाची. आपण पाहतो डे नाईट, दुसरी डे नाईटची रात्र आणि हा पहिला सामना आहे बघा. जास्त वेळ घेतात दोन्ही संघांना सूचना आहे. बॅटिंग टीम, बॉलिंग टीम, वेळेला आपण महत्त्व द्या. 5:29. काल 6:30ला पहिला सामना सुरू झाला आणि आयोजक मॅनेजमेंटचा हा निरोप आलाय का आपल्याला 8 वाजेपर्यंत 3 मॅचेस कव्हर करायचे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सनील शांत डोक्याने खेळतो. 2 षटकाराला, चौकाराला इंडिव्हिज्युअल योगदान सनीलचं पाहिलं तर 9 चेंडूमध्ये तो 19 वर खेळतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानावर आज स्वर्गीय शारदा काकूंच्या नावानं खेळणारा संघ सानवी लवेश 11 साई स्टार वीकर 2 आत करताना गावदेवी खाना विरुद्ध. लास्ट बॉल असेल सेकंड ओव्हर मधील धावा, धावफलकावर 27. 2 षटकानंतर 20 होत्या. गॅप मध्ये चेंडू वेगाने जाईल, कव्हरला नो चान्स आणि मिळतील चौकार.
आपण त्यांना जरूर पाहतोय. एकूण धावा ज्या पद्धतीनं खेळतोय मैदानावर सचिन सांगतोय सनीलला तू आक्रमक झाला, मी साथ देतोय. आणि एकमेकांची पाठीराखण करणं हे सुद्धा खेळामध्ये खूप महत्त्वाचं असतं. मैदानावर तुमचं वातावरण किती महत्त्वाचे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. आणि आता गोलंदाजांना कोणत्याही संधी निर्माण करून देत नाही. 2 षटकानंतर धावा आपण पाहतो टोटल पुढे आघाडीवर आहे 31. टार्गेट विजयासाठी 48. रिक्वायर रन रेट पाहिला तर आता कमी झालंय. संदेश आम्हाला ऑन एन ॲव्हरेज सरासरी देतो 18 मध्ये आता करायचे 17 धावेची गरज. सामना थोडा सोपा आहे मात्र इथून भरपूर मेहनत करावी लागेल ती बॉलिंग टीमला. सचिन सावध पवित्रा घाई करत नाही, शांत डोक्याने खेळतोय डीपकडे पॉइंटला. त्याला माहिती आहे सनील आक्रमक आहे आणि हीच ती वेळ आहे त्याला आपण स्ट्राईक देऊ. 1 धावेनं धावफलक पुढे सरकेल. सरासरी धावांचं आणि यांची तफावत पाहिली तर बऱ्यापैकी धावपटलावर बॅटिंग टीम आता सुरक्षित आहे. विकेटची गरज आहे खानावला, त्या विकेटच्या शोधात एक गोलंदाज मेहनत करतो. पंकज सनीलसाठी, सनील आपल्या मूडमध्ये आज खेळतोय. लॉंग ऑनकडे नकार दिला चालेल आपल्याला. मॅचला रिकवर करून देत असताना काल इम्प्रेस केलं. कालची रात्र पाहिली रिडगरनं 2 सामने जिंकले. त्यानंतर आपण सी ग्रुपमधून एक संघ पाहिले 2. सहारा शिवकरनं चांगला खेळ केला, प्रभावित केलं, अर्धशतक ठोकणारा आपण जरूर पाहिलं प्रणयला. क्रॉस बॅटेड सचिन ओल्ड इज गोल्ड. मी सुद्धा यासाठी ओळखला जातो. सचिन फडकेला मिळाली लय आणि या खेळाडूला आता कोणतंच नसेल भय. 48चा टप्पा ओलांडायचे. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. प्रशांत फडके पीपीएनचा आवाज ऐकायला आला. डीजे पेक्षा जास्त आवाज होता. तर या चेंडूवर षटकार आला तर सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून मिळणार संजयबाई फडके 500 रुपये. पॅडी यांच्याकडून 500. तर मागच्या वर्षी सुद्धा माहिती मिळते बघा. आता कशी झटपट माहिती आली. मागच्या वर्षी याच संघाने हरवलंय ती सुद्धा माहिती दिली बघा. हे पाठीराखे असतात. ते क्रिकेट आहे, कधी काय होऊ शकतो. 40 झालेत, 48 करायचे. षटकार येऊ द्या हे प्रयत्न आवाज येतो. मात्र आज खानाव प्रयत्न करत होती विकेटच्या, ती शोधात होते आणि बऱ्याच अवधीनंतर ही विकेट आली. सनीलचं आक्रमण, सचिनचं झंझावत. सचिन 4 मध्ये वैयक्तिक 5 चेंडूचा सामना केला. तो वैयक्तिक खेळला. योगदान देत असताना 14 सनी. पण या स्पर्धेसाठी पाहतोय कैलासवासी हरिभक्त पारायण मधुकर सीताराम फडके यांच्या स्मरणार्थ कुमार लवेश संजय फडके सानवी अँड बिल्डर्स यांच्याकडून आपण मालिकावीर बाईक पाहतो या स्पर्धेला. माऊली सायकल स्पोर्ट्सचं धन्यवाद देईन. त्यांच्याकडून आम्हाला स्पोर्ट्स सायकल. गणेशजी सुद्धा मस्कर असतील. प्राची आर्या केबल नेट सर्व्हिस कोपरोली स्पोर्ट्स सायकल. कुमार समीरबाई खुटले यांचा आम्ही विशेष धन्यवाद देऊ. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला एनर्जी ड्रिंक स्पोर्ट्स सायकल त्यांचं विशेष धन्यवाद. राजेशजी राम फडके ओम साई केबल नेट सर्व्हिस यांच्याकडून एनर्जी ड्रिंक ट्रॉफी समीरबाई आणि स्पोर्ट्स सायकल त्यांचं विशेष धन्यवाद. आपण पाहतो हरिभक्त पारायण सागर महादू पाटील. आपण पाहतो SP सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर युवा उद्योजक यांच्याकडून या स्पर्धेसाठी 100 सन्मान चिन्ह त्यांचं विशेष धन्यवाद. अद्विक एंटरप्राइजेस अद्विक सिव्हिल अँड इंजिनिअरिंग वर्क्स वैभव शेठ ढळवे आपण पाहतो वैभव शेठ असतील यांच्याकडून सुद्धा आम्हाला मॅन ऑफ द मॅच सामनावीर वैभव शेठ ढवळे यांचं मनापासून धन्यवाद. अद्विक एंटरप्राइजेस मॅचकडे वळतो. 42-48 टार्गेट. पहिला चेंडू उडवलाय, ठोकलाय, चित्रपट संपलाय आणि आज सनीलनं तीच मारामारी दाखवली. या मॅच मध्ये सामना सहज खेचून आणलाय. काय तडाखा आहे बन्नाट. युजिट 48 टार्गेट होता आणि ते लिलिया पेडला आणि सहज सामना जिंकून देत असताना चला फिल्डिंग टीमला सूचना आहे क्षेत्ररक्षण आपण लावू शकता आणि दोन्ही संघ हस्तांदोलन करायचे. हँडशेक कईल. एक संघ निरोप घेईल. बॅड लक खानावनं चांगला खेळ दाखवला. या स्पर्धेमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो. धन्यवाद. ओ टू डीजे. आपल्या स्पर्धेत
स्पर्धेचे हो आयोजन हे जनतेच्या हो कलागुणांना देती हो तो प्रोत्साहन थँक्यू DJ. आणि हा आनंद देणारा क्षण आपण जरूर पाहतो. तर सन्माननीय दामू फडके साहेब असतील विगर यांचं आगमन झालेत. कृष्णा भगत साहेब, भरतजी पाटील साहेब माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चिपळे, रवींद्र गोविंद पाटील असतील, लहूजी फडके असतील आणि सुनील काशीनाथ फडके या मान्यवरांना विनंती करेन का आपण यायचं. तर राजेशजी फडके आमचे उद्योजक, आमचे पुरस्कर्ते, यांच्याकडून 1000चं प्राईज, ज्यामध्ये सनीलला मिळाले 600 रुपये आणि सचिन फडके यांना 400 रुपये, एकंदरीत 1000 रुपये अशोकदादा आमच्याकडे जमा झालेत. तर आपण सन्मानासाठी जरूर वळतोय. तुकाराम फडके साहेब विगर यांचं सहर्ष स्वागत. राजेंद्र कोरडे साहेब यांचा आपण सन्मान करतो. मी संजयबाईंना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करावा. तर आपण पाहतो क्रिकेट वेडे चाहते भगवान शेठ गायकवाड अकुर्लीच्या आमचे क्रिकेट वेडे चाहते, त्यांना विनंती करेन या आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण तुम्ही लावून घ्या आणि जर फलंदाज आले नाही तर आयोजकांचं लक्ष मॅचकडे, डोंट वरी. तर राजेंद्र कोरडे साहेब यांचा आपण सन्मान करतो. भगवान शेठ गायकवाड क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम, क्रिकेटची स्पर्धा कुठेही असू द्या, अकुर्लीचे नेहमी पाठीराखे राहिलेत आणि त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत. राजेंद्र कोरडे साहेब यांना आपण सन्मानित करतो. वैभव प्लेयर ऑफ द मॅच माई आमच्या समोर जॉईंड आहेत. तर राजेंद्र कोरडे साहेब साई स्टारसाठी सुद्धा ज्यांचं खूप मोठं सहकार्य. तर प्लेयर ऑफ द मॅच हे नामांकन आपण देतो. वन्स अगेन सान्वी आणि लवेश नावानं आज साई स्टार खूप छान खेळला. पहिला सामना 1 जिंकला आणि प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ठरतोय 30 धावा देत 1 विकेट घेणारा खेळाडू आहे सनील फडके. यस, आपण त्याला देऊया. भगवान शेठ गायकवाड साहेब यांना विनंती करेन आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच देतो आणि सचिन फडके आपण सुद्धा या 1000 प्राईज